दोन विषय होते. म्हणजे एक पाण्याचा विषय, नगरच्या काही भागांमध्ये पाण्याचा हा खूप महत्त्वाचा विषय राहिला. दुसरा कांद्याचा विषय, जो एक 3-4 आपल्या लोकसभा मतदारसंघांमध्ये जास्त प्रकर्षाने केला जातो आहे. त्या शेतकऱ्यांना वाटतं की आमच्या या विषयांबद्दल बोललं जावं, आमच्या या विषयांबद्दल जास्ती चर्चा व्हावी. ती होताना कुठे दिसत नाही. अगोदर कंट्रोल एक्सपोर्ट होता. जेव्हा मी माननीय अमित शाह साहेबांना भेटलो तेव्हा आम्ही त्यांना सिच्युएशन एक्सप्लेन केली, कांद्याची आवक किती आहे, काय परिस्थिती आहे. मग तेव्हा गव्हर्नमेंटने कंट्रोल एक्सपोर्टला परवानगी दिली, म्हणजे सरकारी महामंडळांच्या माध्यमातून एक्सपोर्ट होणार. आता एक्सपोर्ट झाल्यानंतर तुम्ही एप्रिलचे जर जुने अनेक वर्षांचे आकडे काढले एप्रिल महिन्याचं, तर कांदा हा नेहमी 5 रुपयाला किंवा 4 रुपयाला असायचा. या कंट्रोल एक्सपोर्टमुळे तो 13-14 रुपयाला स्थिर राहिला. पण ठीक आहे, कदाचित त्यांनी समाधान होत नसेल म्हणून आम्ही परत विनंती केली आणि मग आता एक्सपोर्ट कम्प्लिटली सुटलं. तो अचानक 25-26 वर गेला आणि शेतकरी समाधानी आहे. शेतकऱ्यांचा जो राग आहे काही तुमच्या मतदारसंघांमधला, तो वारंवार आपल्याला कधी सोशल मीडियातनं, कधी आमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्हाला तो बघायला मिळतो. तुम्ही अशा वेळेस जेव्हा त्यांना भेटतात तेव्हा तुमचं एक युवक म्हणून तुम्ही त्यांना कशा प्रकारे समजवता? जो टीव्हीवर शेतकऱ्यांचा राग दाखवला जातो किंवा कोणी व्यक्ती सभेमध्ये उठून बोलतो, हे लोक प्लांटेड आहेत. तुम्ही म्हटलं होतं की समोरच्या उमेदवाराला इंग्लिश बोलता येतं का माझ्यासारखं वगैरे, हा विषय खूप गाजला. त्याच्याबद्दल आज काय वाटतं तुम्हाला? त्याचा विपर्यास केला गेला. माझं म्हणणं काय आहे, जेवढं प्रभावी पद्धतीने आपण इंग्लिशमध्ये तिथं वरच्या अधिकाऱ्यांसमोर मांडू शकतो, कारण कोणी साऊथ इंडियाचा असतो, कोणी तमिळनाडचा आहे, कोणी चेन्नईचा आहे किंवा इतर वेगळ्या वेगळ्या भारताच्या वेगळ्या वेगळ्या राज्यांमधून अधिकारी असतात. आपण जेवढं प्रभावी पद्धतीने प्रश्न मांडू तेवढं ते सुटण्यामध्ये मला यश मिळालं. हे माझं व्यक्तिगत अनुभव होतं आणि तेच मला सांगायचं होतं.